नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात जी आहे ती एकदम चांगली पॉझिटिव्हमध्ये केलेली आणि दिवसभर मार्केट पॉझिटिव्ह मोमेंटम मेंटेन राहिला। महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की जो निफ्टीचा 25,200-250 हा एक रेजिस्टन्स होता, आज ओपनिंगच त्याच्यावरती गेला आणि ऑलमोस्ट त्याच्यावर क्लोज दिला। फक्त फर्दर राईज जो 25,300च्या वरती यायला हवा होता 25,400-500पर्यंतचा तो आला नाही। मार्केट एक स्टॅग्नंट मूव 25,300च्या आसपास जे आहे ते मार्केट त्याच रेंजमध्ये रेंगाळत राहिलं, पण सक्षमरित्या 25,250च्या वरती बंद दिला। त्यामुळे मला वाटतं मार्केट फर्दर हायर लेवल्स येणाऱ्या आठवड्यामध्ये दाखवू शकतं। मार्केट वरती चाललं आहे कारण एफआयचं सेलिंग थांबले, एफआयज बाय करत आहेत किरकोळ अमाऊंटचं का होईना। कालही एफआयजनी जवळपास 1,300 करोडचं बाईंग केले, डीआयजनी सुद्धा 950 करोडचं बाईंग केलं। मग एफआयचं बाईंग जसं सुरू झालं, निफ्टी तुम्ही बघितलं असाल तर 25,000वरनं सस्टेनेबल 24,800पासून सस्टेनेबल अपवर्ड मोमेंटम दाखवत परत पुन्हा 25,300पर्यंत आलेला। आणि मी मागेही म्हटलं की ज्यावेळी एफआयज बाय करतात निफ्टीचे हेवी वेट स्टॉक्स, रिलायन्स असतील, TCS असतील, इन्फोसिस, SBI, कोटक, L&T ह्यासारखे स्टॉक बाय करतात निफ्टीचे टॉप 10मधले, आणि त्याचा प्रभाव निफ्टीवर होतो। निफ्टी पॉझिटिव्ह अपवर्ड मोमेंटम दाखवत जातं आणि त्याच पद्धतीचा व्ह्यू परत तुम्हाला एकदा बघायला मिळतं। त्यामुळे जर एफआयचं बाईंग राहिलं तर मला वाटतं निश्चित निफ्टी जे आहे तो फर्दर हायर लेवल्स आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये बघायला मिळतील। त्यामुळं सोमवारी ट्रेड करायचं झालं असेल तर टेक्निकली 25,200-250च्या वर जोपर्यंत आहे निफ्टी, खास करून 25,200च्या वर जोपर्यंत आहे तोपर्यंत निफ्टी 25,400 ते 500पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत। निफ्टीला आता नेक्स्ट रेजिस्टन्स लेवल जे आहे ते 25,400 आणि 500 या रेंजमध्ये येते। 25,200च्या खाली आलं तरच परत पुन्हा विकनेस मार्केटवर थोडासा हावी होऊ शकतो, विकनेस थोडंसं मार्केट दाखवू शकतो। अदरवाईज जर 25,200च्या वर जोपर्यंत मेंटेन आहे निफ्टीचे फर्दर टार्गेट्स 25,400 ते 500चे असणार आहेत। बँक निफ्टीमध्ये सुद्धा 56,500 एक सपोर्ट आहे। 56,500च्या खाली आला तर थोडासा विकनेस किंवा मायनर प्रॉफिट बुकिंग म्हणता येईल, 56,200पर्यंत येऊ शकते। पण 56,500च्या वरती जोपर्यंत मेंटेन आहे तोपर्यंत 56,800 आणि 57,000ची लेवल्स बँक निफ्टी दाखवू शकते। त्यामुळे बँक निफ्टीला 56,500च्या वर 56,800 ते 57,000पर्यंतचे दरवाजे खुले आहेत वरती जाण्यासाठी। 56,500 जर ब्रेक केला तर 56,200पर्यंतची एखादी मायनर डिप बँक निफ्टीमध्ये येऊ शकते। या अनुषंगाने तुम्ही सोमवारी आणि नेक्स्ट वीकमध्ये या लेवल्सनुसार ट्रेड करू शकता। आज NSEमध्ये 1,730 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,085 शेअर्स वाढलेत। निफ्टीमध्ये 35 शेअर्स वाढले, त्या बाजूला 15 शेअरमध्ये पडझड आहे। वाढणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये निफ्टीमध्ये जास्त आहे। सेक्टर इंडिसेसमध्ये सुद्धा आज बँक्स, IT, फार्मा, FMCG, ऑटो, रिअल्टी, एनर्जी या सेक्टरमध्ये चांगली तेजी राहिली। मेटल सेक्टरमध्ये मायनर प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाले। बाकी बँक्स आणि फार्मामध्ये आज चांगली तेजी बघायला मिळते। ग्लोबल मार्केटसुद्धा थोडे शांत आहेत। युरोपियन मार्केट्स मिक्स आहेत, 10-20 पॉईंट प्लस मायनस। डाव फ्युचर्स जे आहे ते फ्लॅट आहे, जवळपास 40 पॉईंट पॉझिटिव्ह आहे। काल डाव जोन्स जवळपास 250 पॉईंट मायनसमध्ये गेलेला, पण तरीही आपण आज चांगलं पॉझिटिव्ह ओपनिंग केले, कारण आज मार्केटमध्ये जसं म्हटलं की एफआयज बाईंग करत आहेत त्यामुळे मार्केटचं मोमेंटम भलेही डाव जोन्समध्ये थोडंसं करेक्शन आलं पण तरी आपण चांगलं मला वाटते वरती गेलेलं आणि जाण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे ओव्हरऑल जर एफआयज बाय करत राहील तर निश्चित निफ्टी जो आहे तो फर्दर पॉझिटिव्ह मोमेंटम कंटिन्यू ठेवेल असं वाटते। तर बघूया सोमवारी आणि नेक्स्ट वीकमध्ये एंटायर मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होतात, मूव्ह होतात। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।